हा आपला सोनालीचा पक्षी इकडे या प्रकारे. आणि मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता, न माहिती घेता आपण हो शेड बनवला होता आणि ती आपली चुकी अशी झाली की इकडं या प्रकारे बघू शकता, माझ्या मते 4x4 चा गाळा आपण वापरलेला आहे, मोठी जाळी लावली आहे आणि त्यावरून पक्षी जाऊ नये म्हणून आम्ही हा ग्रीन नेट मारला होता जाळीवरून शेडला. तर त्याची चुकी अशी झालेली आहे की आपण जेव्हा जाळी लावतो त्याच्यातून जी हवा येते त्या मानाने जर विचार करायचा झाला, त्याच्याशी जर कंपॅरिझन केलं तर ह्या ग्रीन नेट आहे, ह्या ग्रीन नेटमधून फक्त जाळीतून जेवढी हवा येते त्याच्याशी कंपॅरिझन केलं तर फक्त 10 ते 15% माझ्या मते याच्यातून हवा येते, नाही तर याच्यातून काहीच हवा येत नाही. जर हवा नाही आली शेडमध्ये तर तुम्हाला माहिती आहे प्रॉपर व्हेंटिलेशन होत नाही, आणि व्हेंटिलेशन जर झालं नाही तर शेडचा खूप असा वास येतो, जो काही गॅस बनतो तो प्रॉपर शेड बाहेर जात नाही. त्यामुळे तुम्ही अशी चुकी करू नका, शेडला ग्रीन नेट कधीच मारू नका, जाळीच मारा. जाळी मारल्याने एकदम प्रॉपर हवा चालू असतो, खेळती असते हवा, आणि त्यामुळे गॅससुद्धा इकडं तिकडे होते आणि व्हेंटिलेशनसुद्धा प्रॉपर होते. तर या प्रकारे करा, खूप चांगला फायदा होईल. जाळीच मारा, ग्रीन नेट मारू नका चुकूनही.